भैया खाली बसलं जाईल आयच्या जागेवर बसलं पाणी जिरपते तिकडे निघते पाणी त्या शेतात निघते पाणी आपला फोटो निघून याची काळजी घ्या पाणी लागलं आपला फोटो लागला नाही त्यांचं म्हणणं की डिझाईन त्यांचं म्हणणं की सगळं मटेरियल काढून नवीन मटेरियल सगळं भरून हे करायला लागणार त्यांचं म्हणणं डिझाईन वाले नाही खाली गाव पाणी साठा कमी करून टाकलं म्हणून 10% दिसतं आपलं हे 10 त्यांनी केलेलं चांगलं झालं गेल्या पावसाळ्यात कमी केलं नसतं अजून ते ह्या पावसाळ्यात आपल्याला ते सस्टेनच केलं नसतं यावेळेस आपण पहिल्या दिवसापासून पाणी फ्लो सोडत खूप मोठा धोका टळला नाही पण धोका होत नाही तोपर्यंत कायमच आहे नाही आता तर भरू शकत हे बघितलं भरू शकत त्याला शक्यच नाही पुढे पुढे आता जे भेगा वाढल्या वाढल्या आपण 100 मीटरवर जी बोर घेतली जवळपास 700 मीटरमध्ये हे पडलं दाखवतो म्हणजे मटेरियल बाजूला व्हेरिएशन आहे इकडे नाही सर इकडे चांगलं आहे इकडचा भाग जो आहे तोही चांगला आहे इथून पलीकडचा भाग आहे तो चांगला आहे पण इथून जो आहे म्हणजे जिथं आपले हे सांगायचे गेट संपले तिथून पुढं ते 1410 मीटर ह्या लेंथ मध्ये सॅम्पल जे आहे ते व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये पण इकडचे आणि इकडचे सॅम्पल बघितले का तुम्ही काय व्हायचं तुम्ही हे काढून इथलं करायचं पुढं इकडचं व्हायचं किंवा पुढं इकडचं आणि काय तर चालू व्हायचं कारण शेवटी बांधलंय तर एकाच वेळेला सगळं मग एक तर मग ट्रायल साठी जरी हे आणि हे सॅम्पल करून ठेवा घेतले सर 0 ते आपलं 2000 मीटर पूर्ण लेंथ आहे पूर्ण लेंथ मध्ये 100 मीटर वरती आपण सॅम्पल घेतले ते सॅम्पल ओके त्यापैकी फक्त इथून ते 1410 एवढ्या 710 मीटर मध्ये आपल्याला सॅम्पल मध्ये रिझल्ट खराब आले मग आता ह्यांचं काय सीडीओ वाले काय म्हणतात हे सगळं मटेरियल काढून नवीन भरायचं त्यांनी 2 ऑप्शन दिलेले ते स्टडी करून ही मॅडम कडून इरिगेशनला जायला मेजर आणि काम छोटं नाही मेजर काम होतं मेजर काम आजगोड्यात अख्खं धरण बांधल्यासारखं छोटे धरण बांधल्यासारखं नाही करायला तर नाही ते टिकणारच नाही ना हे फुटलच एक दिवस खूप वेळ लागेल काम व्हायला जर विशेष बाब म्हणून विशेष दुरुस्ती अंतर्गत जर पण आपल्याला हे थोडं म्हणजे मिळाली तर थोडं ते भूकंपाचं वगैरे ते होत त्याच्यामुळं थोडा इम्पॅक्ट त्याचाही हा पोर्शन जो आहे तो गेटचा आहे तर त्याला काय प्रॉब्लेम नाही ह्या पोर्शनला काय प्रॉब्लेम नाही त्याला सॅम्पलला ह्याला म्हणजे स्ट्रक्चरला प्रॉब्लेम नाहीये तिथले काही रिपेअर्स आहेत त्याच्यामध्ये आपण छोटे मोठे ऍड करून घेतले गेट कोणते कोणते आपले नाही सर बदलायची गरज नाही नवीन वायर बदलायची ऑलरेडी आता चालू आहे प्रोसेस
कारण मग आपण आता ही विखे पाटील साहेबांकडून आता त्यांच्याकडनं गिरीश भाऊ नाही विखे पाटील साहेबांकडे ऑलरेडी दीपक कपूर साहेबांकडे पूर्ण विषय आहे. आपल्याकडनं पण तसं हे गेलं त्यांना सीएम साहेबांनी त्या दिवशी पाठवलं. त्यांनी निरोप आला मॅडमला जगताप मॅडमला म्हणजे सी मॅडमला स्वतः त्यांनी सांगितलं. फक्त ते मेरी आणि ह्याच्या मागे लागा मॅडम, त्यांची काही लवकर कामं होत नाहीत तिथनं. नाही सर, झाला त्यांचा विषय. साहेबांचा कंटिन्यू फॉलोअप चालू होता, त्याच्यामुळे झाले त्यांचं रेडी. उद्या आपल्या ताब्यात मिळेल. ते आलं की आपण 2 पॅरलल गोष्टी करतोय. एक म्हणजे मध्ये एक अधिकारी होते त्या गेल्या वर्षी काय वेगळंच काम होतं. एक वर्ष झालं रिटायरमेंट. आणि आपली यायला पण कंटिन्युअसली माझ्या इकडे पण नाही गेलाय त्याला पण 2 वर्ष नव्हते रिपोर्टिंग. एवढा फोन केला की आणखीन काय तरी तिकडे जाऊ ना पुढे आपण. काय लाईट कमी होणार आहे, आपल्याला शूट करता येणार. लाईट कमी झाला तर व्यवस्थित येणार. एकच मिनिट इथं करून सांगा. थोडं मागे या सगळे. सर, आज मांजरा मुसलगा मध्यम प्रकल्पाची तेव्हा पाहणी केलेली आहे. काय परिस्थिती आहे, तुम्ही जिल्हाभर फिरताय? नाही, एकतर काल आणि आज जे आता पूर परिस्थिती थोडी पाणी ओसरल्यावर वगैरे पंचनामे जे सुरू आहेत हे पंचनामे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग या माध्यमातून महसूल सगळ्यांच्या होतात. तर म्हणजे दौरा किंवा फिरणं एवढ्यासाठीच गेले की हे पंचनामे नीट होतात का नाही, कुठं कोण ह्याच्यातनं राहून जाऊ नये, कोणी म्हणजे यंत्रणा शेतकऱ्यापर्यंत पोचली नाही किंवा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचली नाही, म्हणून येणाऱ्या मदतीपासून कोणी वंचित राहू नये म्हणून काल आणि आज मी सर्वच भागातला दौरा केला, सर्व तालुक्यातला. आज आता हे मसलगा प्रकल्पाची पण पाहणी केली. अत्यंत धोकादायक स्थिती झालेली आहे. परवा दिवशी ज्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः लातूरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेला सुद्धा संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांनी या प्रकल्पाचं जे काही सगळे आहे ते सीएम साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि याची लवकरात लवकर जी काही दुरुस्ती आहे, दुरुस्ती म्हणजे इथं आल्यानंतर आपण बघतोय की बऱ्यापैकी नवीन धरण बांधल्यासारखंच करायला लागणार आहे अशी परिस्थिती आहे. तर त्याला मान्यता वगैरे आपण तातडीनं देऊ हे संभाजीरावांना सीएम साहेब स्वतः बोलले आणि ती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळं घाबरायचं किंवा असं काही व्हायचं कारण नाही, लवकरच आपण ती दुरुस्ती करू. बाकी जे आपलं पंचनामे चाललेत त्याच्यामध्ये सुद्धा खरडून गेलेल्या जमिनी, पूर्ण पिकं गेली, हे जे सगळं आहे याला जास्तीत जास्त मदत देण्याची घोषणा पण मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि प्रामुख्यानं खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा निकष सोडून पण आम्ही मदत करू हे त्यांनी घोषित केले. लवकरच त्याचा GR जो आहे तो निघल आणि 100% चांगल्या पद्धतीनं मदत ही आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडनं देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळेल. शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. भीतीचं वातावरण आहे, परिस्थिती वाईट आली आहे शेतकऱ्यांवर, शेती हातात आलेली पिकं गेलेली आहेत आणि असं असताना मला माहित आहे कर्जबाजारीपणा, बँका वगैरे ह्याच्यामुळं थोडी भीती वाटते. पण भीती जरी मनाला वाटत असली तरी कुठेही नैराश्यातून शेतकरी बंधूंनी चुकीचं पाऊल म्हणजे कुठलंही उचलू नये ही माझी विनंती आहे त्यांना, म्हणजे अगदी नम्रपणाची विनंती आहे. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत, शासन तुमच्या बरोबर आहे, मुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहेत आणि 100% तुम्हाला मदत करण्याची भूमिका म्हणजे आतापर्यंत ऑगस्टपर्यंतची तर मदत आली सुद्धा, पुढची पण मदत जी आहे ती लवकरात लवकर येईल आणि नक्कीच शेतकऱ्याला हात देण्याचं काम हे राज्य सरकारकडनं केलं जाईल. बरं, यासोबतच दिवाळीपर्यंत ही मदत मिळेल का शेतकऱ्यांमधून? आता काय झालंय, अजून आपले जे पंचनामे चाललेत काही ठिकाणचे पंचनामे अजून होऊ शकले नाहीत कारण काही ठिकाणी अजून पाणी आहे.
तिथलं पाणी अजून उतरलेलं नाही, त्यामुळे तिथले पंचनामे होऊ शकलेले नाहीत. आज 244 कोटी लातूर जिल्ह्याला ऑगस्ट पर्यंत जे आलेत त्याचं वाटप सुरू झालंय. मला वाटतं निलंगा तालुक्यातलं तर बऱ्यापैकी वाटप संपलं पण आहे त्या ह्याचं, आता बाकीच्या तालुक्यातलं पण सुरू आहे. पण याच्यामध्ये ज्या अडचणी याच्या KYCच्या वगैरे त्या पण शासनानं आता रद्द केल्यात किंवा ते बघत बसू नका. त्यामुळं कुठेही पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला अडचण ठेवलेली नाहीये. आणि बाकीची पण जसं पंचनामे आपले पूर्ण होतील तशी तातडीनं मदत नक्की शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचल. लाडकी बहिणीची जे KYC आहे ती त्याची वेबसाईट बंद आहे, त्याच्यावर काही तोडगा नाही. त्याच्याबद्दल नक्की आपण बघू काय हे आता आपल्या इथं काय झालंय ते आज मी नाही सांगू शकणार. पण आपण जर कुठं होत नसेल तर आपण बघू त्याच्यामध्ये काय करायचं. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आज तुम्ही भेट दिलेली आहे. 24 तासामध्ये मात्र 2 लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर आता शेतकरी अजून हवालदिल झाला किंवा सरकार पाठीशी उभा टाकण्याला कमी पडते असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही सर. सरकार कमी पडत असतं तर 244 कोटी एवढे तातडीनं जमा झाले नसते आणि तातडीनं मदती ज्या बाकीच्या पण आहेत त्या पोचल्या नसत्या. आज सर्व बाजूनं मदत जी आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली आहे. धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. सगळ्या बाजूनं जेवढं शेतकऱ्याला आधार देण्याचं काम करता येईल तेवढं सरकारनं केलंय आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाडा असेल, सोलापूर असेल, या याच्यामध्ये मदत जी आहे ही लवकरात लवकर मिळावी म्हणून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मगाशी पण म्हटलं की नैराश्यातनं कुठलीही चुकीचं पाऊल शेतकरी बंधूंनी उचलू नये आणि 100% शासनाची मदत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.